नमस्कार. कोल्हापूर रणसंग्राममध्ये स्वागत. कोल्हापूरमध्ये चाललेल्या निवडणुकीमध्ये हे सर्व प्रमुख कार्यकर्ते आता आपल्याबरोबर आहेत आणि यात नेते पण आहेत. गेल्या काही दिवसापासून चाललेल्या निवडणुकीमध्ये या आता पुन्हा एकदा फक्त प्रत्येक पक्ष काय करणार, प्रत्येक पक्षाची भूमिका काय असणार हे जाणून घेणारे आहे. या ठिकाणी असणारे काँग्रेसचे आहेत सरलाताई पाटील, राष्ट्रवादीचे अनिल गाडगे, हिंदू एकताचे दीपक देसाई, मनसेचे राजू जाधव आणि गणेश देसाई भाजपचे. मी पहिल्यांदा जातो सरला त्यांच्याकडे. काय सांगाल की गेल्या 15 वर्षापासून सत्ता आपली होती, काँग्रेसची होती आणि इथून पुढे काय करणार आहे? आमच्या सत्तेत आम्ही जी काही आश्वासन दिली होती त्या काळात पूर्ण केलेली आहेत. पण गेल्या 5 वर्ष हे शासनाचं सरकार आहे, मोदी गव्हर्नमेंटचं सरकार आहे आणि 5 वर्षात कोल्हापूरची अवस्था काय झाली हे आम्ही ह्या पंचनामामध्ये मांडलेलं आहे. काल आपण सर्वजण होता. खड्डेमुक्त कोल्हापूर करणं हे आमचं पहिलं मिशन आहे. दुसरं स्त्रियांना सुरक्षा देणं ही महत्त्वाची आमची प्रायोरिटी राहील. स्त्रियांसाठी स्वच्छतागृह, स्त्रियांसाठी सुरक्षा ही आमची महत्त्वाची प्रायोरिटी राहील. आरोग्य सुविधा देणं आणि खड्डेमुक्त कोल्हापूर करून कोल्हापूरचा विकास करणं हे आमचं प्रथम धोरण असणार आहे. महिलांसाठी स्वच्छतागृह उभा करणे 15 वर्ष झाली यांची सत्ता होती. महिलांसाठी स्वच्छतागृह उभारली का? 15 वर्ष नाही, मला वाटतं जवळपास गेली 60 वर्ष काँग्रेसची सत्ता होती. त्या काळात जर तुम्हाला रस्ते झाले नाहीत, महिला सुरक्षा तुम्हाला जर आठवली नाही, तर आत्ता आठवणं ह्याच्यात काय अर्थ नाही. फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही बोलताय असा त्याचा साधा सरळ अर्थ होतो. 100 कोटी रस्ते झाले आणि त्याचा पंचनामा काल काँग्रेसनं मांडला. त्यांनी पंचनामा पुस्तके आणले. रस्ते झाले काय? रस्ते हे प्रोसेस असते, प्रत्येक गोष्टीची एक प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसप्रमाणे रस्ते व्हायला लागलेत. फक्त यांचं काय माहिती आहे, तूप खाल्लं की रूप आलं पाहिजे अशी यांची अपेक्षा आहे. आणि हे जी कामं करतात ती 450 कोटीची थेट पाईपलाईनचा विषय अजून अजून रेंगाळलेला आहे. त्यामुळे 100 कोटीच्या रोडबद्दल ह्यांना विचारण्याचा अधिकार नाही. पण आज त्यातले काही रस्ते तयार झालेले आहेत आणि जे भविष्य काळात थोडे रस्ते तयार व्हायला लागलेत. काहीच अडचण नाही त्या रस्त्याबद्दल. पाण्याची समस्या आहे. आता त्यांनी रस्त्याचं सांगितलं. पाण्याची समस्या आहे म्हणजे जी थेट थेट पाईपलाईन. पाईपलाईन कोल्हापूरपर्यंत आलेली आहे. त्याच्या पुढं आणायची जबाबदारी, ते नियोजन करण्याची जबाबदारी महापालिकेची असती. त्यामध्ये शासनानं काहीही केलेलं नाही. यासाठी आम्ही खूपदा प्रयत्न केला, पण ते त्यांच्याकडून झालेलं नाहीये. रस्ते असतील, पाणी असेल यासाठी वारंवार आम आदमी पार्टीनं आंदोलन केली. काय सांगाल की रस्ते आणि पाण्याची प्रश्न आहे का व्यवस्थित? रस्ते आणि पाण्याचा प्रश्न तर व्यवस्थित नाही आहे. खरं तर या दोन्ही पक्षांचं असं आहे की स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. आणि जर पाहायला गेलं की हे 100 कोटीचे रस्ते आणि 450 कोटीची थेट पाईपलाईन यामध्ये काही तसं तथ्य नाही. साधं पाणीसुद्धा अजून स्थानिक नागरिकांच्या घरामध्ये पोचलेलं नाही. आणि रस्त्याची अवस्था पाहता खूप बिकटच आहे अजूनही, कारण की हाताने सुद्धा रस्ते इकडे उखडले जातात. गेल्या काही दिवसापासून नागरिक असाल म्हणून तुम्ही एक आंदोलन करताय आणि रस्त्यासाठी करताय, पाण्यासाठी करताय. काय वाटते शहरातले? आम्ही मुख्यतः परीख पुलासाठी आंदोलन करतोय आणि गेली 35 वर्षे परीख पुलाचा प्रश्न मिटलेला नाही आहे. एक 5 वर्ष झाली आम्ही त्याला रेटून धरलेला आहे आणि शेवटी कुठलंच पक्ष किंवा कुठलंच शासन त्याला देत नसल्यामुळे आम्ही न्यायालयातही गेलेलो आहे. रस्ते, पाणी या व्यतिरिक्त या नागरिकांच्या समस्या काय असतील हे जाणून घेऊया. तुम्हाला काय वाटते की ह्या शहरातल्या समस्या सोडवण्यात तुमचे आमदार असतील, खासदार असतील हे तयार आहेत? आज आपण पाहिलं की महायुतीची सत्ता आल्यानंतर वॉटर मीटर गटर याच्या पलीकडं जाऊन कोल्हापूर शहराचा विकास चालू आहे. रंकाळ्यावर आज पाहिलं की रंकाळ्याचं सुशोभीकरण असेल, कन्व्हेन्शन सेंटर असेल, पंचंगा घाटाचं सुशोभीकरण, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, ज्योतिबा विकास आराखडा, कोल्हापूरचं विमानतळ, कोल्हापूरमधून चालू झालेली वंदे भारत एक्सप्रेस, म्हणजे वॉटर मीटर गटर याच्या पलीकडे जाऊन विकास हा महायुतीचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदा सुरू झाला. महायुतीचं आता कोल्हापूर महापालिकेमध्ये सत्ता येईल असं वाटतं का? 100% महायुतीची सत्ता येणार. पण आता ज्या ताई म्हटल्या की कोल्हापूरचा विकास किंवा बाकीच्या गोष्टी, तर एका मुद्द्याकडे आवर्जून मला ह्या चॅनल थ्रू सांगायचं आहे की आमचे दिवंगत नेते सुभाष वरा ज्यावेळेला भाजप चिन्हावर निवडून येऊन ज्यावेळेला नगरसेवक झाले, त्यावेळेला आता कोल्हापुरात सगळीकडे म्हणतात की मरण यावं तर ते कोल्हापुरात यावं. कारण एका कापराच्या वडीवर आपल्या इथं त्याला शेवट त्याचा त्या माणसाचा होतो. तो घाट निर्माण करायचं काम सुद्धा सुभाष वरांनी केलं. पण महानगरपालिकेची एवढी सत्ता असताना सुद्धा त्या स्मशान घाटाला ह्यांना 1 रुपये देता आला नाही. ही फार मोठी कोल्हापूरची खंत आहे. कोल्हापूरच्या स्मशानघाटाला रुपये देता आले नाही असं काय? खरं तर गेल्या 2022 पासून महाराष्ट्र राज्यात आणि कोल्हापूर महापालिकेत महायुतीच्या माध्यमातूनच
त्या ठिकाणी प्रशासन चालतंय. तर कोणत्याही परिस्थितीत महायुतीच्या त्या प्रशासनाला कुणी अडवलंय? जे काही प्रश्न आज हे सगळे आमची मंडळी सांगतायत ना, मित्रमंडळी, हे प्रश्न प्रलंबित आहेत, हे कुणी सोडवायचे होते? त्यांच्याकडेच होते ना. त्यांनीच सोडवायचे होते. त्यामुळे आता कुणी काय केलं आणि जे म्हणतात ना, आता ह्याच्या आधी 60 वर्षे काँग्रेस सरकार होते, आमच्या ताईंनी सांगितलं, जे आज महायुतीचं नेतृत्व करतात त्यांचीच सत्ता महापालिकेत होती 10च्या आधी. आता हे सगळे प्रश्न आहेत, तुम्ही आता वेगळ्या बाजूला आहे, वंचित आहे, आप आहे आणि राष्ट्रवादी आहे. हे प्रश्न घेऊन पुन्हा एकदा तुम्ही नागरिकांच्या समोर आता कशा प्रकारे? खोटं बोल पण रेटून बोल, अशा पद्धतीची एक संस्कृती सध्या 75 वर्षानंतर लोकशाहीला उतरती कळा या ठिकाणी लागलेली आहे. आज आम्ही एक इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे. आमच्यामध्ये काहीतरी मतभेद असतील, परंतु या निवडणुकीमध्ये सामान्य कार्यकर्त्यांनी उभारूच नये अशी भूमिका महायुती आणि ही महाविकास आघाडीने घेतली. त्यामुळं सामान्य कार्यकर्त्यांनी उभारलंच पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आम्ही सामान्य कार्यकर्त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. निवडून येणं आणि विकास करणं, कोट्यावधी रुपयाच्या घोषणा करायच्या, पण एकही घोषणा या ठिकाणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळं कार्यकर्ताच हा आत्मा आहे या शहराचा आहे आणि मला असं वाटते की कार्यकर्त्यांची निवडणूक ही कार्यकर्त्यांनी लढवावी. परंतु मुख्यमंत्र्यांच्यापासनं आमदारांच्यापर्यंत विमानानं येणं, हेलिकॉप्टरनं येणं, असं काय हो? ब वर्ग आमची महापालिका होती, ती ड वर्गात गेली. तरी पण जर या नेते लोकांना जर शानपणा सुचणार नसेल तर याच्यासारखं दुसरं दुर्भाग्य नाही. कोल्हापूर हे स्वतःच्या हिमतीवर मोठं होतंय आणि इथून पुढे सुद्धा हिमतीवर होईल. आणि म्हणूनच आम्ही राजश्री शाहू आघाडीच्या वतीनं या ठिकाणी 49 लोक आम्ही उभा केली होती. त्यातल्या 10 लोकांना दपटशाही करून या ठिकाणी माघार घ्यायला लावली. परंतु 39 मावळे छत्रपतींचे या ठिकाणी मग वंचितचे असतील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे असतील आणि आपचे असतील, हे या ठिकाणी लढतील आणि निकराची झुंज यांना देतील आणि नेते लोकांना शांतपणा शिकवतील. धन्यवाद. तुम्ही कालपर्यंत काँग्रेसमध्ये होता आणि राष्ट्रवादीने तुम्हाला उमेदवारी दिली, आता कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटते? खरं तर आताची निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या विचाराची आम्ही लढवायचा निर्णय घेतलेला आहे. खऱ्या अर्थानं परिवर्तन हे झालंच पाहिजे. सत्ताधारी पक्ष यांनी केलेलं काम आणि न केलेलं काम हे जनतेच्या पुढे आलेलं आहे. आम्ही जनतेपुढे जात असताना लोकांना तेच दाखवून धनशक्ती काय करते आणि जनशक्ती काय करते हेच लोकांच्या पुढे आम्ही आदर्श ठेवणार आहे आणि प्रभागाचा विकासाचं त्यांच्या पुढे आम्ही काम ठेवणार आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेवर कार्यकर्ते उभा केला आहे, परंतु त्यांचं विजन काय असणार? अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीनं या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण 5 उमेदवार, एक 4 अधिकृत आणि एक पुरस्कृत असे 5 उमेदवार उभे केलेले आहेत. त्यामध्ये सांगायला अभिमान वाटतो की 4 आमच्या रणरागिणी महिला उभे राहिलेल्या आहेत आणि एक शूरवीर. विजन काय असणार आहे? तेच सांगतो. विजन महानगरपालिकेचं विजन एवढंच आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅचवर्क मुक्त कोल्हापूर. याचा अर्थ असा आहे की पॅचवर्कच्या नावाखाली करोडो रुपयांचा चुराडा होतोय. त्यामुळे आमच्या केला असं वाटतंय तो आतापर्यंत ज्यांनी जी सरकार आलेली आहेत, आम्हाला कुठल्या सरकारचं नावच घ्यायचं नाही या ठिकाणी. तर आमचं विजन आम्हाला स्पष्ट करायचं आहे. आतापर्यंत जे काही महानगरपालिकेवर सत्ता आलेली आहे त्यांनी आतापर्यंत कोल्हापूरचं वाटोळं लावण्याशिवाय दुसरं काहीही केलेलं नाही आहे आणि नुसत्या घोषणा झालेल्या आहेत पण प्रत्यक्षात कृती शून्य आहे. आणि म्हणून अखिल भारत हिंदू महासभेने पॅचवर्क मुक्त आणि पंचगंगा प्रदूषण मुक्ती कोल्हापूर आई अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा हा कृतीत आला पाहिजे, हे आमचं विजन आहे. आजपर्यंत कोणतंही काम झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे, काय म्हणणं? खरोखर आहे, काम झालेलं नाही. दोन्ही पक्षांना पण विचारतोय मी, हद्दवाढीच्या वेळेला सगळ्यांची तोंड का बंद असतात? पुण्यासारख्याची हद्दवाढ 10 वेळा होत्या, सोलापूर होते, मग कोल्हापूरचं का होत नाही? कोल्हापूरच्या प्रत्येक प्रश्नावर आम्हाला लढायला का लागते कोल्हापूरवाल्यांना? कोल्हापूरची हद्दवाढ माहिती करू साहेब, शकत नाही का? माझ्यापेक्षा इथं काही नगरसेवक आहेत. 1974 साली ज्यावेळेला आपली महानगरपालिका स्थापन झाली त्यावेळेला जो आजूबाजूच्या गावांनी एक ठराव करून दिला की दर 10 वर्षानंतर ह्या कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे. ती 74 पासून 10 वर्ष जर तुम्ही बघत गेला तर एकदा सुद्धा हद्दवाढ झालेली नाही. का झालेली नाही? कारण हे तुमच्या दोन्ही तुमच्या पक्षांची आता सत्ता आहे आणि दोन्ही आमदार असतील, एक शहरातले असतील, बाहेरचे असतील, ते विरोध करतात असं साहेब कोणीही विरोध करत नाही. सगळे महायुतीचे जे आमदार आहेत ते हद्दवाढीसाठी पॉझिटिव्ह आहेत. तुमच्यासाठी माहितीसाठी सांगतो की उसगावचे सरपंच आहेत पाटील, त्यांनी महानगर तिथं पाचगाव ग्रामपंचायत बंद पडली, त्यांनी तिथं ठराव केला की आम्हाला कोल्हापुरात यायचं नाही आहे, आम्हाला हद्दवाढ नको आहे. मग हे काँग्रेसचेच आहेत ना तुमचे जे सरपंच आहेत. नाही
म्हणजे काँग्रेसचे आमदार याला विरोध करते असं म्हणणं 2014 पासून 2026 पर्यंत महायुतीचं सरकार थोडा काळ वगळत आहे. या ठिकाणी अंमलमाडिक पहिल्यांदा आमदार होते, मधला काळ गेल्यानंतर सुद्धा आता आमदार आहेत. आता त्या ठिकाणी प्रशासक आहे. तर ह्यांना कुणी रोखलं होतं की बाबा तुम्ही हद्दवाढ करायला? सर्व पक्षीय कृती समितीमध्ये काँग्रेस असेल, मनसे असेल, राष्ट्रवादी असेल, सगळ्यांनी हद्दवाढ कृती समितीमध्ये सहभाग दिला. आमचं कुठलीही हरकत नाही, आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला. तुम्ही ही हद्दवाढ करू शकले नाही, हे पाप फक्त महायुती सरकारचंच आहे. हे पाप महायुती सरकारचं आहे असं त्यांचं नाही, म्हणणं आहे. याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळी 2017 साली ज्यावेळी हद्दवाढीचा प्रस्ताव ठेवला गेला त्यावेळी काँग्रेसच्याच आमदारांनी आणि यांनी विरोध केला. त्यामुळेच सध्या आता प्राधिकरणाची प्राधिकरण 42 गावचं प्राधिकरण तेच केलंय. तेच 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 सांगायचं मला. त्यामुळं प्राधिकरणाची स्थापना केली आणि सगळ्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला गेला. पण विघ्न संतोषी जे 3 आमदार होते दक्षिण, उत्तर आणि करवीर मध्ये, त्या आमदारांनी त्याला हे विरोध आमदार केला. तुमचेच होते. हे नाही, आमदार नाही, तुमचे काँग्रेसचे आमदार होते. काँग्रेसचे आमदार होते त्यावेळी. सन्माननीय राजेश क्षीरसागर शिवसेनेचे शहराचे आमदार आहेत, यांची पूर्वीपासून हद्दवाढीच्या बाजूनं ठाम भूमिका राहिलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, आता हे सगळेजण म्हणत आहेत की शहरात एक बोलायचं आणि ग्रामीण भागात गेल्यानंतर वेगळं बोलायचं, अशी काँग्रेसच्या नेत्यांची दुटप्पी भूमिका राहिलेली आहे. जसं टोलच्या आंदोलनात ज्यांनी टोलची पावती काय तुमचं काय म्हणणं आहे त्यावर? हे बघा, कमी अधिक प्रमाणामध्ये शेजारचे आमदार याला जबाबदार आहेत. कुणाचं झाकून ठेवायची काही गरज आहे अशातला भाग नाही. इथं असणारे सगळे शहरातले कार्यकर्ते आहेत. इथं प्रत्येकाला हद्दवाढ पाहिजे आहे. परंतु मग आमच्या पक्षाचा असेल ग्रामीण भागातला तो विरोध करतोय. आणि ज्या वेळेला 42 गावाचं प्राधिकरण चंद्रकांत दादांनी केलं, खरं म्हणजे चंद्रकांत दादांना प्रामाणिकपणानं या शहराची हद्दवाढ करायची होती. परंतु सकाळी 11 वाजता हद्दवाढ होणार होती. रात्री 12 वाजता 2 आमदार चंद्रदीप नरके आणि अमल महाडिक जाऊन फडणवीस साहेबांसमोर बसले. हे बरोबर आहे का त्यांचं? हे पूर्णपणानं चूक आहे. ज्या वेळेला ही हद्दवाढ होणार होती त्यावेळेला ह्यांच्याच आमदारांनी पत्र दिले आणि आम्हाला हद्दवाढ नको आहे, आम्हाला कोल्हापुरात यायचं नाही, नाहीतर आम्ही उपोषणाला बसू मंत्रालयाच्या दारात, अशी ह्यांच्या आमदारांनी तिथं भूमिका मांडली. आपल्या स्थानिक नागरिकांना काय वाटतं हे महत्वाचं, कारण हद्दवाढ होणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतंय काय? हद्दवाढ हा विषय ऍक्च्युली महापालिकेचा असत नाही का, तो नगर सचिवांनी घ्यायचा आहे. प्रश्न समितीच्या वतीने काय करणार नाही नियोजन? सर्वप्रथम जर पाहिलं आजपर्यंत या महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरती कोल्हापूरच्या हद्दवाढ हा विषय म्हणजे एक फुटबॉल झालेला आहे. इकडून तिकडे ढकलायचा, तिकडून इकडे ढकलायचा. मात्र आम्हाला या ठिकाणी एक प्रकर्षानं सांगावं वाटतं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सातत्यानं हद्दवाढ झाली पाहिजे या भूमिकेसाठी आम्ही आजवर अनेक आंदोलनं केलेली आहेत. मात्र मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्र शासन जे आहे, जे मुख्यमंत्री आहेत, नगरविकास खाता आहे, यांनी एक सक्षमपणे तो निर्णय घेतला पाहिजे. पालकमंत्र्यांनी देखील जाहीर केलं की आम्ही हद्दवाढ करणार, पण पालकमंत्र्यांची ती भूमिका आज प्रत्यक्षात अंमलात आलेली नाही. ती त्यांना अंमलात आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पुढे 16 तारखेनंतर एक अतिशय अभ्यास पद्धतीनं आंदोलन करेल. पालकमंत्र्यांची भूमिका दुपटी आहे असं म्हणलं जाते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं. तुमचं काय म्हणणं आहे की पालकमंत्र्यांची भूमिका दुपटी आहे का? आपण जर पाहिलं, हद्दवाढीचा प्रश्न गेली 40 वर्ष या ठिकाणी चालू आहे. परंतु हा प्रश्न कधी आता या अलीकडच्या काळात ऐरणीवर आला, तर नगर विकास खात्याकडून सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि त्यांनी हद्दवाढीसाठी महापालिकेकडून माहिती मागवली. त्यामुळं हद्दवाढ शिवसेनेला करायची आहे, निश्चित आहे. पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालक आहेत, त्यांना कुठलाही वाद न होता हा प्रश्न सोडवायचा आहे. हद्दवाढ व्हायलाच पाहिजे या बाजूने ते आहेत. परंतु ते होत असताना कोणी दुखावलं जाऊ नये. महायुतीमध्ये समन्वय नाही असं वाटतं? नाही, हद्दवाढ होताना कुणी दुखावलं जाऊ नये यासाठी त्यांची काळजी आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हद्दवाढ व्हावी अशीच त्यांची सर्व स्टेटमेंट आहेत. आता तो दादांनी हा प्रश्न मांडला की तुमच्या अजेंड्यामध्ये, पक्षाच्या अजेंड्यामध्ये किंवा बाकीच्या याच्यामध्ये, उमेदवाराच्या अजेंड्यामध्ये हद्दवाढीचा यायला पाहिजे. तर मला आवर्जून सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा जो अजेंडा आहे त्याच्यावर स्पष्टपणे त्या अजेंड्यात दिलेला आहे, हद्दवाढ झालीच पाहिजे आणि त्यासाठी महायुतीच पाहिजे. हे सारखं 40 वर्षात काय केलं, 70 वर्षात काय केलं हे सोडा. तुम्हाला आज 10-12 वर्ष सत्ता आहे, तुम्हाला त्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे.
तर तुम्ही त्याचा वापर करून काय केलं का? नुसतं दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा स्वतः काय केलं हे सांगा. मध्ये 2.5 वर्ष यांची सत्ता होती, एवढी जर तळमळ होती यांना तर त्यामध्ये यांनी हद्दवाढ करायची होती. एवढी जर तळमळ होती तर टोलची पावती फाडली नसती यांनी. लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला आम्ही यांना असं म्हटलं होतं की तुम्ही आज ज्या वेळेला डिबेट चालू होती त्यावेळेला तुम्ही जाहीरपणे हे कबूल करा की आम्ही हद्दवाढीला मंजुरी देतो. त्यावेळेला काँग्रेसमधलं कुणीच बोललं नाही. मग का बोलला नाही? काँग्रेसच्या मुद्द्यावर यावं असं काँग्रेसला एक लक्षात ठेवा, हद्दवाढ सगळ्याच जर पक्षांना पाहिजे असेल तर मग नेमकं घोडं अडतंय कुठं? एका आता भाजपवाल्यांची सत्ता आहे, ज्यावेळी काँग्रेसचे आमदार असले की भाजपवाल्यांनी म्हणायचं की काँग्रेस विरोध करते. आता काँग्रेसवाल्यांनी आता तिथं एक भाजपचा आमदार आहे आणि एक सेनेचा आमदार आहे, ते आता काँग्रेसवाल्यांनी म्हणायचं की भाजप महायुती अडवते. पण एक लक्षात ठेवा, जनतेचा किती जरी समजा ग्रामीण भागातला विरोध असला, मला सांगा पुण्यासारख्या ठिकाणी अजितदादांनी हद्दवाढ केली, कुणाला विचारून केली, कधी मतं मागवली? 2 मिनिट. तर जनतेचा त्या ग्रामीण भागातला विरोध आहे, ठीक आहे. तुम्ही विरोध जर तुम्ही आहे म्हणून तुम्ही जर करत नसाल तर त्या 86,000 कोटीच्या हायवे त्या शक्तीपीठला पूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्रावर विरोध आहे, तो तुम्ही उरावर घालताय. मग इथं किरकोळ विरोध आहे म्हणून तुम्ही हद्दवाढ थांबवताय. अजित पवार जशी हद्दवाढ केली तशी करायला वाटते का? साहेब आता तो पक्ष म्हणतोय या पक्षाच्या आमदारांनी हे केलं, आमचा पक्ष म्हणणार यांच्या पक्षाच्या आमदारामुळे हे झाली, बोंबाबोंब झाली. आता मात्र मला तरी असं वाटतंय की आता भारताच्या आसपासच्या ज्या देशात ज्या पद्धतीने लोकशाहीचा उद्रेक झाला त्या पद्धतीनं ह्या भारतात सुद्धा लोकशाहीचा उद्रेक होतोय की काय? तिथले आमदार खासदारांनी आता मारत पब्लिक रस्त्यावर नाही यायची पाळी आली आहे. आणि ही अवस्था जर अशी असेल तर खरोखर लोकशाही टिकवायची असेल तर त्यांनी अजून तरी सुधारावं. खरं तर आताचे हे कार्यक्रम चालू आहे हे महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात. आपण हद्दवाढीच्या विषयावर बरेच विषय ताणा लागलोय. आज या घटनेला खरं तर असा अर्थ आहे की खोटं बोल हे रेटून बोल. ॲडव्होकेट अनिल गाडगीळ साहेबांनी सांगितलं, या पक्षानं भाजप युतीनं सत्तेवर येताना लोकांची इतकी निराशा केलेली आहे की आजचे दिन येतील या नावाखाली अक्षरशः लोकांना दबवून टाकलं त्यांनी. आणि या परिस्थितीमध्ये आपण गुरपडलो आहोत सर्व लोक. पण कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये कुणाची सत्ता यायला पाहिजे हा खरा तर विषय आहे. आणि हा विषय घेण्यासाठी आम्ही जे राजर्षी शाहू आघाडीनं विषय घेतलेला आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. हे का केलेलं आहे की धनशक्तीनं आतापर्यंत लोकांना कशा पद्धतीने फसवलेलं आहे, ते फसवेगिरी थांबून सामान्यांचं राज्य यावं एवढीच आमची इच्छा आहे. या भाजप सरकारनं फसवलंय, कारण प्रत्येक वेळा त्यांचे फसवणूक आजचे दिन आणि हे जे म्हणायला लागले आहेत सगळ्यांचेच आजचे दिन आलेले आहेत. आणि ह्यांचा विकास ह्यांचा जो विकास आहे, ह्यांचा जो विकास म्हणतात त्यांनी, ह्यांचा जो विकास म्हणतात, ह्यांचे आजचे दिन हे काँग्रेसचे, ह्यांचे आजचे दिन, शरद पवारांचे आजचे दिन म्हणजे काय? आज माझी लवासा सिटी पुण्यात झाली, अनेक लवासा सिटी कुठं होईल म्हणजे यांचे आजचे दिन. एक मेडिकल कॉलेज, 2 मेडिकल कॉलेज यांचे आजचे दिन म्हणजे फक्त यांच्या नेत्यांचे आजचे दिन झालेले आहेत. आज या ठिकाणी लोकसभेमध्ये आपण बघतोय माघारी घेण्यासाठी 5-5 आणि 7-7 कोटी रुपये त्या ठिकाणी व्हायला लागलेत. दबाव येतोय. भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते तुमच्या नेत्यांच्यावर आक्रोश करायला लागले, तुमच्या नावानं शिव्या द्यायला लागलेत. याचं कारण काय? तर ह्या ठिकाणी आजचे दिन आलेलं नाही, फक्त दबावाचा आणि एक प्रकारची अघोषित हुकुमशाही या ठिकाणी चालू आहे. मी दोन्ही पण भाजप शिवसेना असू दे काँग्रेस असू दे या सगळ्यांना मी विचारतोय. मागच्या वेळेला पण मी कोल्हापूरच्या आपल्या बावधर प्लॅनचा मी विषय काढलेला होता. जाणून बुजून कोल्हापूरच्या रस्त्याने हा प्लॅन बंद पडला. कुणी बंद पडला त्याच्या मागचा सूत्रधार कोण हा पाहिजे. आपण जर महानगरपालिकेच्या मुद्द्यावर बोलतोय, आता हे म्हणतात तुमचं शासन होतं काँग्रेसचं, मागच्या वेळी तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं. 5 वर्ष तर कमीत कमी 4 वर्ष प्रशासनाचा कार्यभार चालू आहे. या वेळेला सगळ्यात महत्वाचं कचऱ्याचे कंटेनर गायब झालेत. जे शौचालय आहेत ते सगळे गायब झालेत. सगळ्यात महत्वाचं कोल्हापूर शहरात महिलांसाठी शौचालय नाहीत, शोधत फिरावं लागतं. पुरुषांचं सोडा, पुरुषांचं काही होईल पण महिलांसाठी नाहीये. याचं उत्तर पण यांनी द्यावं. सामान्य नागरिक आहे तो काय म्हणजे शौचालय कोल्हापुरातले गायब झाले असं सगळ्यांचं म्हणणं. हो, नाहीच आहे. महिलांसाठी सुद्धा शौचालय नाही आहे आणि प्रचंड समस्या आता सध्या आहेत महापालिकेमध्ये. आता जर आपण हे डिबेट बघितलं तरी एकमेकांचे कुरघोडी काढत बसलेत. पण नागरिकांचा यांनी विचार केला पाहिजे, हद्दवाढ पण झाली पाहिजे.
अनधिकृत बांधकाम पण काढलं पाहिजे आणि आता विकास काही दिसत नाही आहे आणि जे आता ही लोकशाहीची मला निवडणूक वाटत नाही आहे, ही शाही निवडणूक वाटायला लागली आहे. कारण म्हणजे सगळ्यांनी पैसे घेऊनच उमेदवारी दिली असं वाटत आहे आणि त्यामुळे कोल्हापूरचा भवितव्यात विकास होईल असं वाटत नाही आहे यांच्या बोलण्यावरून. कोल्हापुरातला विकास होईल असं वाटत नाही, कारण प्रत्येकाला उमेदवारी देताना पैसे घेतला असा आरोप पण होतोय आणि त्याचबरोबर कोल्हापुरातले बऱ्याच समस्या नाही, समस्या नक्कीच आहेत, पण जे विरोधक आता म्हणत आहेत की कोल्हापूरमध्ये काहीच घडलं नाही, कोल्हापूरमध्ये काही घडलं नाही, तर त्याच्याशी आम्ही सहमत नाही. कोल्हापूरमध्ये सुशोभीकरणासाठी एअरपोर्ट हे आमच्या खासदार साहेबांच्या नेतृत्वात एअरपोर्ट तयार झालं. आमच्या खासदार साहेबांच्या नेतृत्वात, धनंजय महाडिक साहेबांच्या नेतृत्वात रेल्वे स्टेशन होत आहे. शिवाय आमचे जे काही मंत्री आहेत, माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी मेडिकल कॉलेज सुद्धा उभा केलं आणि इंजिनिअरिंग कॉलेज सुद्धा उभं केलं. हे सुद्धा आमच्या नेतृत्वातच आमच्या लोकांनी केलेलं आहे. नाही, मला एक प्रश्न शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांना विचारायचा आहे. मगापासून 2 वेळा ते असं म्हटलंय की आत्ताची आमची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे असं आपण म्हटलं, बरोबर आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्यावेळी तुम्हाला तुमच्या मनाजोग्या जागा मिळाल्या नाहीत म्हणून तुम्ही बाहेर पडला, जर तुम्हाला तुमच्या जागा मिळाल्या असत्या तर हीच तुमची टॅगलाईन असती का? हे बरोबर आहे का त्यांचं? हे बघा, आमच्या ताई ज्या म्हणतात काय, त्या ताईनं मला एवढंच सांगायचं आहे, आम्ही सामान्य कार्यकर्त्याला घेऊन बाहेर पडलेलो आहे. आम्ही धनशक्ती कुणाची असो त्याला आम्ही मीठ घालणार नाही. कोल्हापूर हे राजश्री शाहू महाराजांचं आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरच चाललं पाहिजे. यामध्ये सामान्य कार्यकर्ता आजपर्यंत निवडून येत होता. आता सामान्य कार्यकर्त्याला तिकीट देण्याच्या उद्देशानंच या ठिकाणी आम्ही बाहेर पडलेलो आहे. तुमच्यावर अन्याय झाला हिंदुत्ववादी संघटनेने केला असं म्हणणं आहे. सगळ्यात पहिल्यांदा एक मी मुद्दा म्हणतो, बघापासून तुम्ही हद्दवाढवरती जोरात चाललंय. त्या हद्दवाढीच्या विषयाचा हद्दवाढ आहे जे आता मूळ कोल्हापूर आहे, ठीक आहे, हद्दवाढ नाही, पण या कोल्हापूर शहराची काय परिस्थिती आहे? कोट्यावधी रुपयाचे बोर्ड लागले. आज त्या कोट्यावधी रुपयाचे फक्त बोर्ड लावले, कशासाठी लावले? तुम्ही निधी आणला, पण या निधीचं काय झालं, कुठे गेला? आणि त्याचप्रमाणे जर या ठिकाणी बघितलं, प्रत्येक वेळेला सक्षम उमेदवार कोण? जो गॉगल लावतोय. सक्षम उमेदवाराची व्याख्या काय? सक्षम उमेदवारीची व्याख्या आमच्या या ताई सांगतील एकदम स्पष्टपणे. नमस्कार, मी शिवानी गजबर, प्रभाग क्रमांक 20 मधून सध्या उमेदवार म्हणून आम आदमी पक्षाकडून उभारलेले आहे, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून. माझा सर्व राजकीय पक्षांना एकच प्रश्न आहे आणि माझा इंटरव्ह्यू जर कोणी बघितला असाल तर तुम्ही बघा इन्स्टावरती जाऊन. अजूनही गेल्या 75 वर्षामध्ये जर ह्या देशामध्ये प्रत्येक निवडणुकीत तुम्ही लोक म्हणता प्रभागाचा सर्वांगीण विकास, मग 75 वर्ष केलं काय? सत्ताधारी असतील, विरोधक असतील, त्यांना आमचा प्रश्न आहे. दुसरं, ज्या शाहू फुले आंबेडकरांचा तुम्ही बोर्डवर फोटो लावता, ज्यांचं नाव तोंडात घेता, तुम्हाला तो नैतिक अधिकार नाहीये. कारण आमच्या सारख्या एका समाजातल्या वंचित घटकाला राजकीय पक्ष तुम्ही जर प्रतिनिधित्व देऊ शकत नसाल, तुम्हाला नाकारण्याचा अधिकार जनतेला आहे. कारण आमच्या सारख्या घटकाला तुम्ही न्याय देऊ शकला नाही. आज एका राष्ट्रीय पक्षाची पण मी पदाधिकारी होती, त्या पक्षानं पैसे बघून आम्हाला तिकीट डावललं. पण मला एक गोष्ट सांगा, जर समाजातल्या दलित, वंचित, शोषित घटकाला तुम्ही न्याय देऊ शकत नाही तर तुम्हाला जनतेनं का निवडून द्यावं? दुसरी गोष्ट, संविधानातलं कलम आर्टिकल 39 काय आहे? साधन संपत्तीचं समान वाटप. हे उपकार नाही आहेत आपले की आपण निवडून येऊन लोकांना ह्या गोष्टी देतोय. तो त्यांचा संविधानिक अधिकार आहे. तुम्ही प्रभागाचा विकास करता, 10 वेळा निवडून आलेला नगरसेवक तेच सांगतो, मी सर्वांगीण विकास. माझा मॅनिफेस्टो बघा, त्यामध्ये तुम्हाला कुठेही तो शब्द दिसणार नाही. तो माझा वचननामा आहे. का? तर ऑलरेडी लोकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या भागत आहेत. प्रत्येक व्यक्तीचा, नागरिकाचा सामाजिक, आर्थिक, राजनैतिक सर्वांगीण विकास करणे त्या प्रभागातल्या व्यक्तीचा हे लोकप्रतिनिधीचं कार्य आहे. रस्ते, गटर, पाणी करण्यासाठी आपल्या महानगरपालिकेचं बजेट आहे, त्याच्यासाठी प्रशासन आहे, सगळं करतोय. जर आज सत्तेतील लोक गेली 10 वर्ष म्हणतात आम्ही विकास करू, 2.5 वर्ष प्रशासक होते, 5 वर्ष का नाही केला? प्रशासक तुमच्याच हातात होते ना. त्याच्या आधी 2004 पासून तुम्ही आमदार आहे, तुमची सत्ता महानगरपालिकेत आहे, झोपला होतात का मग एवढं वर्ष? काय करायला पाहिजे? अखिल भारत हिंदू महासभा या पक्षाच्या वतीने जो आमचा अजेंडा आहे, या अजेंड्यामध्ये सर्वात प्रथम ज्या शिवानीताई गजबरनी जो मुद्दा मांडला आहे, त्याच मुद्द्याला अनुसरून सर्वात कोल्हापूर शहरात तृतीयपंथीयांसाठी स्वच्छतागृह उभारली जावी, हा पहिली मागणी करणार आहोत.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो शिवानीताई गजबरनी जो मुद्दा मांडला हा पहिल्यांदा आम्ही आवाज उठवला की कुठल्याही परिस्थितीमध्ये तृतीयपंथीयांना समाजाच्या प्रवाहामध्ये आणलं पाहिजे. हा आमचा अजेंडा आहे. काय प्रवाहात आणण्यासाठी काय काय केलं पाहिजे? पण त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोदी साहेबांनी केंद्र सरकार राज्य सरकार यांनी नाही पण ताई 1 मिनिट बोलू द्या. आम्ही बोललो नव्हतो तुम्ही बोलताना. त्यांचं आता म्हणणं आहे की निधी दिला नाही हे दिलं नाही. प्रत्येक गोष्टीसाठी प्रोव्हिजन करणं आणि त्या केलेल्या आहेत. ज्यावेळी त्यांना मतदानाचा अधिकार त्यांना देण्यात आला. महत्वाचं म्हणजे यांची नोंद मतदार यादीमध्ये तृतीयपंथी म्हणून करण्यात आली. हे मोदी सरकारच्या आणि महाराष्ट्र शासन सरकारच्या काळातच झालेलं आहे आणि या गोष्टी काँग्रेसच्या सरकारमध्ये कुठल्याही घडलेल्या नाहीत. त्यांना न्याय देण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न केला गेला नाही. हे फक्त महायुती सरकारच्याच काळात घडले. पण जरा दिले की हात दिला की बोट दिले की हात मागतात त्या पद्धतीने यांचं काम चालू आहे. आणि आता विरोधात बसल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही त्यांनी निधी सांगितला. शब्द चुकीचा आहे. हे बघा, एखाद्या व्यक्तीने जर आपलं बोलणं करून मागणी केली तर त्यांना असं म्हणणं की बोट धरलं की हात मागतात, हे अत्यंत चुकीचं विधान आहे. या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. तो त्यांचा हक्क आहे. यांनी बिल्डर कडून बीफ कंपन्यांकडून घेतलेला निधी वाटत नाही. जनतेने टॅक्स भरून जनतेच्या टॅक्सचा पैसा आहे हा. ज्यांनी केली जनतेनं मेहनतीनं मिळवलेला पैसा, त्यांच्या खिशातनं टॅक्स भरलेला पैसा आहे. आणि दरवेळेला भाजपाच्याकडून वक्तव्य ही होतात की आम्ही दिलं. मध्यंतरी एका खासदाराचं वक्तव्य होतं की जे बाई मत टाकत नाही तिचं लाडक्या बहिणीचे पैसे परत काढून घे. ही मगरुरीची भूमिका या राजकीय पक्षाची. लाडक्या बहिणींना देण्यासाठी तुम्ही सगळ्या कल्याणकारी योजना थांबवून पैसे मतासाठी देताय आणि अशा आमच्या व्यक्तींच्या तुम्ही मागण्या पूर्ण करत नाही, हे निषेध आहे. सगळ्यात एक महत्वाचं आवाहन सगळ्याच पक्षांना आहे की आपल्या ऐतिहासिक वारसास्थानाकडे कुठल्याच पक्षाचं लक्ष नाही घेऊ. एक उदाहरण देतो. शिवाजी महाराजांचा हस्तलिखित कोल्हापूर पुरालेखागारमध्ये आहे. पण त्या पुरालेखागाराच्या समोर अर्धवट रस्ता आहे, कच्चा रस्ता आहे, तुटलेलं गेट आहे. पण जिल्हाधिकाऱ्यांनी सीओची कार्यालय हायटेक होतात, त्याला बजेट मिळतंय. पण शिवाजी महाराजांचं जिथं हस्तलिखित आहे तिथं बजेट मिळत नाहीये. आम्हाला कोल्हापूरच्या जनतेला आम्ही सर्वप्रथम सगळी कोल्हापूरची नागरिक आहेत. आम्हाला सगळ्यांना आमच्या कोल्हापूरचा विकास पाहिजे आणि विकासावर आपण सगळी विषय घेऊया. आज कोल्हापूरची जी दुर्दशा झाल्या त्या दुर्दशा ह्या येणाऱ्या कुठल्याही कोण पण येऊ देत त्यांना आमच्या कोल्हापूरच्या हद्दवाढीचा आणि प्रत्येक विषय हे घेतलं नाही तर त्यांना रस्त्यावर फिरून देणार नाही आम्ही. महापालिकेचे कर्मचारी एवढे निष्क्रिय झाले, त्यांना काही सांगितलं फरक पडत नाही. ही निष्क्रियता का आली? नगरसेवक नाहीत, कुणाचा वचक नाही, प्रशासक काय वर एकटा आयुक्त खुर्चीत बसणार. आयुक्ताला काय त्याचं काम सुरू आहे. भागात 81 नगरसेवक आहेत. मला सांगा, एक व्यक्ती 81 लोकांचं काम करू शकतो का? त्याचं उत्तर द्यावं. ही निष्क्रियता का आली? तर वर्ण निवडणूक पुढे ढकलण्यात आली, त्यामुळे आली. कोल्हापूर हे स्वच्छ आणि सुंदर असावं आपलं पहिल्यापासूनच हे आहे. पण ह्या बिनविरोध निवडणुका आहेत, या लोकशाहीला घातक आहेत आणि एका विशिष्ट पक्षाच्याच सीटा बिनविरोध येतात, ह्याला आमचा आक्षेप आहे. तुम्हाला कसं वाटतं कोल्हापूर पाहिजे? कोल्हापूरमध्ये स्वच्छ हवा पाहिजे, प्रदूषण मुक्त कोल्हापूर पाहिजे, पार्किंगची सुविधा पाहिजे आणि चांगल्या उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे. पैसे न घेता नागरिकांनाही मनापासून आव्हान आहे आमचं. तुम्हाला काय अपेक्षा आहे? कोल्हापूर कसं पाहिजे? कोल्हापूरमध्ये मेडिकल कॉलेज व्हावीत, महापालिकेची बिल्डिंग व्हावीत, मात्र भ्रष्टाचार मुक्त कोल्हापूरचा विकास व्हावा. राजकीय नेते मंडळींनी भ्रष्टाचार करणं बंद करावं. कोल्हापूर कसं तर कोल्हापूरची जनता ठरवल तसं. कोल्हापुरातले हे प्रश्न बरेच प्रलंबित आहेत. कोल्हापूर कसं जर जनता म्हणेल तसं अशा प्रकारे काही वाक्य आलेले आहेत. कोल्हापुरातील जनतेला हे अपेक्षा आहे की कोल्हापुरातले सर्व कार्यकर्ते असतील, नेते असतील, यांनी एक दिलानं काम करून कोल्हापूरचा विकास घडवावा. विकास याची व्याख्या काय? तर कोल्हापुरात कोणतीही पार्किंगची समस्या नसो, कोणतेही पाण्याचा प्रश्न नसो, कोणत्याही प्रश्नाविना हे कोल्हापूर शहर चाललं पाहिजे अशी अपेक्षा सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.